शनिवारी कोणत्या वस्तू घरात आणू नयेत? शनिदेव रागावतात का? शनिवारी तुम्ही काही वस्तू घरी आणता का? जुन्या लोकांच्या मते शनिवारी काही वस्तू खरेदी करणे किंवा घरात आणणे अशुभ मानले जाते. असे म्हणतात की यामुळे शनीची कृपा कमी होऊ शकते आणि अडचणी वाढू शकतात. पण त्या वस्तू कोणत्या? आणि यामागे नेमके कारण काय सांगितले जाते? शेवटपर्यंत नक्की पहा. शनिवार आणि शनिदेव यांचे महत्त्व. हिंदू धर्मात शनिवार हा शनिदेवांना समर्पित दिवस मानला जातो. शनिदेव हे कर्माचे फळ देणारे देव मानले जातात. म्हणूनच या दिवशी अनेक लोक पूजा, दान आणि काही विशेष नियम पाळतात. वस्तू नंबर 1. लोखंड. लोकमान्यतेनुसार शनिवारी लोखंड खरेदी करणे टाळावे असे सांगितले जाते. अनेक ठिकाणी अशी श्रद्धा आहे की शनिवारी लोखंड आणल्याने आर्थिक अडचणी वाढू शकतात. मात्र हा धार्मिक विश्वास आहे. वस्तू नंबर 2. मोहरीचे तेल. काही परंपरांमध्ये शनिवारी मोहरीचे तेल खरेदी करणे शुभ मानले जात नाही. पण हेच तेल शनिदेवांना अर्पण करण्यासाठी वापरले जाते. म्हणून प्रदेशानुसार मान्यता वेगवेगळ्या आढळतात. वस्तू नंबर 3. मीठ. अनेक लोक शनिवारी मीठ खरेदी टाळतात. लोकमान्यतेनुसार यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते असे मानले जाते. याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. वस्तू नंबर 4. धारदार वस्तू. चाकू, कात्री किंवा इतर धारदार वस्तू शनिवारी खरेदी करू नयेत अशी श्रद्धा काही भागात आहे. असे केल्याने घरातील वाद वाढू शकतात असे मानले जाते. वस्तू नंबर 5. काळे बूट किंवा चप्पल. काही लोकमान्यतेनुसार शनिवारी नवीन काळे बूट किंवा चप्पल खरेदी करणे टाळावे. यामुळे कामात अडथळे येतात अशी समजूत आहे. लोक हे नियम का पाळतात? पूर्वीच्या काळात लोक आठवड्यातील विशिष्ट दिवस विशिष्ट कामासाठी राखून ठेवत असत. यातूनच अनेक धार्मिक आणि सामाजिक परंपरा निर्माण झाल्या. काळानुसार त्या श्रद्धा बनल्या. धार्मिक दृष्टिकोन. अनेक श्रद्धांनुसार शनिवारी दान करणे, गरजूंना मदत करणे आणि शनिदेवाची पूजा करणे शुभ मानले जाते. यामुळे जीवनात संयम आणि चांगल्या कर्माचे महत्त्व वाढते. विज्ञान काय सांगते? विज्ञानाच्या दृष्टीने शनिवारी कोणती वस्तू खरेदी केली याचा भाग्यावर थेट परिणाम होतो याचा कोणताही पुरावा नाही. यश किंवा अपयश हे मुख्यतः आपल्या निर्णयावर आणि कृतीवर अवलंबून असते. सर्वात मोठी चूक श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील फरक न समजणे. एखादी परंपरा पाळणे वेगळे आणि भीतीपोटी प्रत्येक गोष्टी मानणे वेगळे. शनिवारी काय करावे? शनिदेवाची प्रार्थना करा, गरजूंना मदत करा, काळ्या कुत्र्याला किंवा गरजू व्यक्तींना अन्न द्या, सकारात्मक विचार ठेवा, चांगली कर्मे करा. मग शनिवारी या वस्तू घरात आणू नयेत का? हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे. काही लोक या मान्यतावर विश्वास ठेवतात तर काही लोक याकडे परंपरा म्हणून पाहतात. पण एक गोष्ट नक्की, चांगले कर्म, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार यापेक्षा मोठा उपाय कोणताही नाही. तुमच्या घरी शनिवारी कोणती गोष्टी खरेदी करणे टाळले जाते आणि तुम्ही शनिदेवाशी संबंधित कोणती परंपरा पाळतात? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि रहस्यमय माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.